सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज घटाची तिसरी माळ आलेली आहे. बुधवार देवी चंद्रघंटा म्हणजेच आपल्या कुलदेवी आईची आपण सेवा करत आहोत. आजचा नैवेद्य दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा दुधाचे जे पदार्थ तुम्ही बनवाल, खीर असू दे, पेढे, मलाई बर्फी किंवा इतर पदार्थ, दुधाच्या पदार्थांचा आजचा नैवेद्य दाखवायचा आहे. आजचा रंग निळा आहे. महिला असतील, दादा असतील, सर्व मुलं मुली सर्वांनी निळ्या रंगाचे वस्त्र नेसून देवी आईची सेवा आवर्जून करा. महिलांनो, घरात दुधाचे जे पदार्थ तुम्ही बनवाल त्या पदार्थांचा देव्हाऱ्यात घटाजवळ नैवेद्य दाखवून तो पदार्थ, लहान लेकरं असतील घरात असू दे, आजूबाजू असू दे, तुमच्या घराजवळ मंडळ असेल किंवा देवी मंदिरात तुम्हाला दुधाच्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करता आला आणि तिथं थोड्या लोकांमध्ये, लहान लेकरांमध्ये वाटता आला तुम्हाला प्रसाद म्हणून, खूप सुंदर अनुभव येतील तुम्हाला. सोन्यासारखे दिवस येतील. जो नैवेद्य आहे ना नवरात्री, त्या दिवशी त्या नैवेद्याला खूप महत्त्व आहे. तो नैवेद्य जर आपल्याकडून इतर लहान लेकरांमध्ये किंवा घरामध्ये तुम्ही वाटला, प्रसाद आधी देवी आईला दाखवा, आपल्या देवघरात देवांना दाखवा आणि मग सर्वांमध्ये तो प्रसाद जर वाटला ना, सोन्याहून पिवळं. कितीही कठीण अडीअडचणीत असाल, तुम्ही त्या अडचणीतून क्षणात म्हणजे बाहेर निघाल. तुम्हाला कठीण म्हणजे समस्या असतील, त्यातून देवी आई क्षणात तुम्हाला मार्ग मिळवून देतील. कुणी शत्रू विनाकारण त्रास देत असेल तर देवी आईचा त्याचा नाश करेल. असा आजचा दिवस आहे. नवरात्रीचे सगळेच दिवस अगदी सोन्यासारखे आहे. त्या दिवशी ज्या पदार्थांचा नैवेद्य आलेला आहे ना, त्या पदार्थांचा नैवेद्य देवी आईला दाखवायचा आहे आणि मग लहान लेकरं असू दे किंवा मंडळात किंवा देवी मंदिरात किंवा तुम्हाला, चंद्र हा मनाचा कारक आहे आणि आज आपण देवी आईचं तिसरं रूप म्हणजे चंद्रघंटा या रूपाची आपण सेवा करत आहोत. महादेवांशी देवी आईचं, पार्वती आईचं जेव्हा लग्न होत होतं तेव्हा देवी आईच्या मस्तकावर सुद्धा अर्धा चंद्र निर्माण झाला होता. म्हणजेच महादेवांच्या आपण बघतो मस्तकावर चंद्र असतो, अर्धा चंद्र, तसाच देवी आईच्या मस्तकावर सुद्धा अर्धा चंद्र निर्माण झालेला होता. तर आज चंद्रघंटा या आईचं आपण, या रूपाची आपण सेवा करणार आहोत. चंद्र आपल्या मनाचा कारक असतो, आपल्याकडे पैसा आकर्षित करत असतो, सगळं ऐश्वर्य आपल्याला प्रदान करून देत असतो आणि सर्व शत्रूंचा नाश करत असतो. म्हणून आज दुधाचे नैवेद्य दाखवून देवी आईला प्रसन्न करायचं आहे. एक उपाय सांगत आहे. संध्याकाळी अगदी रात्री 8-9 वाजेपर्यंत केला ना सर्वांनी तरीही चालेल. चमचाभर दूध घ्यायचं आहे. जास्त दूध असेल तुमच्याकडं तर दोन्ही हात दुधाने धुवून घ्यायचे आहे. म्हणजे थोडंसं दूध टाका. दोन्ही हातांना, तळव्यांना आपण दूध चोळून घ्यायचं आहे. देवी आई समोर तुम्ही घट बसवलेले असतील, अखंड दिवा लावलेला असेल, देवी आईचा नुसता फोटो जरी असेल ना, साक्षात देवी आई आपल्या घरात 9 दिवस वास करत आहे, सूक्ष्म स्वरूपात आलेली आहे. तर आपण देवी आईच्या म्हणजे देवघरासमोर आसन घेऊन बसायचं, दूध हाताला लावून घ्यायचं. आपण जेव्हा सकाळी सकाळी उठल्यानंतर आपले दोन्ही हात जसे बघतो, आपल्या हातावर जो अर्धा चंद्र आपल्याला दिसतो, सर्वांनी आज देवी आई समोर आपले दुधाने धुतलेले हात, दूध चोळलेले हात देवी आई समोर बघायचे आहे. अर्धा चंद्र बघायचा आहे आपल्या हातावर आणि देवी आईला तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे. घर, दार, लग्न, संतान, नोकरी, पैसा, तुम्हाला जे हवं आहे ना, कठीण इच्छा, कोणी विनाकारण त्रास जरी देत असेल ना, ती इच्छा सुद्धा देवी आई समोर आपल्याला अगदी आपली मत कोणाकडं मांडायचं, आपली इच्छा तरी कोणाकडं सांगायची, तर 9 दिवस आपल्या आईकडंच आपल्याला इच्छा सांगायची आहे. तशी तर कायमच आपली माऊली आपल्या पाठीशी असते, पण हे नवरात्रीचे दिवस असे असतात ना, आई 1000 पटीने जागृत स्वरूपात आपल्या घरादारात, आपल्या आजूबाजू वास करत असते. आपण जे सकारात्मक भाव देवी आई जवळ बोलतो ना,
ती आई आपली क्षणात आपल्या सर्व इच्छा पूर्ण करत असते. आणि आज तर दुधाचा नैवेद्य, दुधाने हात धुवून घ्या किंवा थोडंसं दूध हाताला लावून घ्या. आज देवी आई चंद्रघंटा आपण या रूपाची सेवा करत आहोत. आपल्या हातावर जो अर्धा चंद्र दिसतो, दोन्ही तळवे एकत्र जोडा, दोन्ही हात, आणि थोडं दूध लावलेले हात स्वतः निरखून बघायचे आहे. काही सेकंदासाठी बघा, देवी आईला तुमची इच्छा सांगा आणि मग तुम्हाला देवी आईला हळदी कुंकू फुलं वाहून देवी आईची पूजा करायची आहे. त्याचबरोबर देवी आईला हळदी कुंकू वाहिल्यानंतर ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः, ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः या मंत्राची एक माळ दादांनो, महिलांनो जरूर घ्या. आज खूप सुंदर अनुभव येतील तुम्हाला. कितीही अडचणीत असू द्या, तुम्ही दुःखात असाल, त्रासात असाल, साक्षात महालक्ष्मी दर्शन देऊन जाईल आणि तुमच्याकडं पैसा आकर्षित करेल. तुमची प्रत्येक इच्छा 24 तासाच्या आत पूर्ण व्हायला लागेल. कितीही कठीण काळ चालू असू द्या, मार्ग नक्कीच मिळेल तुम्हाला. देवी आई समोर मी तुम्हाला बोलली, दुधाने हात धुवून घ्या किंवा दूध लावून आपले हात बघायचे आहे. मनातली इच्छा बोला. देवी आईला हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून देवी आईची पूजा करा. दुधाचा नैवेद्य तुम्ही सकाळीच दाखवलेला असेल, सकाळी राहून गेलेला असेल, संध्याकाळी दाखवणार असाल, संध्याकाळी दाखवा. दुधाची मिठाई, दुधाचे पदार्थांचा नैवेद्य दाखवा. नाहीच काही जमलं, दुधात साखर टाका चिमूटभर आणि त्याचा नैवेद्य दाखवा. घरातल्या सर्वांनी तो नैवेद्य नंतर घ्यायचा आहे, प्यायचा आहे आणि देवी आई समोर आसन टाकून बसायचं आहे. आपण अखंड दिवा तर लावलेलाच आहोत. एक तुपाचा दिवा सुद्धा प्रज्वलित करा. धूप दीप इतकं घरातलं वातावरण प्रसन्न करा आणि सगळ्यांनी एक माळ ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः, ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः या मंत्राची आज एक माळ तरी जरी आवर्जून करा, सर्वांनी करा. त्याचबरोबर एक उपाय सांगत आहे. यासाठी तुम्हाला एक तेजपत्ता लागणार आहे. तुम्ही घरात 4 लोक असाल, 5 लोक असाल, प्रत्येकाने एक चांगला तेजपत्ता बघून घ्यायचा आहे. तुटलेला वगैरे नको, त्याला चांगली दांडी म्हणजे देठ असायला हवा. छान असा चमकदार तेजपत्ता घ्यायचा आहे. बाहेरून विकत आणा. घरात असेल तो तुम्ही नेहमी नॉनव्हेज बनवत असाल किंवा इतर भाज्यांना वगैरे टाकत असाल, उष्टे खरकटे हात लागलेले असतील, कृपया तसा तेजपत्ता घेऊ नका, विकत आणा. चांगला तेजपत्ता आणायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला एक तेजपत्ता लागणार आहे आणि कापराचं भांडं घेऊन बसायचं आहे. कापूर ठेवून घ्या आणि तुम्हाला तुमची इच्छा तेजपत्त्यावर हिरव्या पेनाने लिहायची आहे. तुम्हाला तुमची इच्छा, तुम्हाला पैसा हवा आहे, नवीन नोकरी हवी आहे, लग्न कार्य हवं आहे, संतान प्राप्ती हवी आहे, कर्ज मिटण्यासाठी तुमची इच्छा आहे, घरदार हवं आहे, गाडी बंगला, तुमची जी इच्छा असेल ना, कठीण इच्छा, ती इच्छा तुम्हाला हिरव्या पेनाने त्या तेजपत्त्यावर लिहायची आहे. हिरवा पेनच लागणार आहे तुम्हाला. बघा, मिळून जाईल. स्केच पेन घेतला तुम्ही तरीही चालेल. लहान लेकरं ड्रॉइंग वगैरे काढतात, तो स्केच पेन घेतला तरीही चालेल. आणून ठेवा एक हिरव्या रंगाचा स्केच पेन, आपल्याला लागतोच नेहमी. तर हिरव्या रंगाच्या स्केच पेनने तुम्हाला एक तेजपत्त्यावर, एक व्यक्तीने एक तेजपत्ता घ्यायचा आहे. तुमची एकच इच्छा त्यावर लिहायची आहे. खूप इच्छा लिहू नका. एक तेजपत्ता, एकच इच्छा. त्या तेजपत्त्यावर इच्छा लिहायची आहे. तुमची घर हवं आहे, पैसा हवा आहे, लग्न जुळून यावं, म्हणजे तुमची जी इच्छा आहे ना, नवीन नोकरी, पगार, प्रमोशन, बदली, तुम्हाला जे हवं आहे एक इच्छा तुम्हाला तेजपत्त्यावर लिहायची आहे. देवी आई समोर कापूर आरती करून घ्या आधी वाटलेस आणि मग कापरासोबत कापराचं भांडं घटासमोर देव्हाऱ्यासमोर ठेवा आणि त्यावर आपली इच्छा लिहिलेलं तेजपत्ता दांडी स्वतःच्या हाताने पकडा आणि तेजपत्ता जाळताना तुम्हाला इच्छा बोलत राहायची आहे. सकारात्मक भाव, नवरात्रीत जेवढे सकारात्मक भाव ठेवाल ना, क्षणात सर्व इच्छा पूर्ण होणारे हे दिवस असतात. इच्छा बोललेला तेजपत्ता देवी आई समोर जाळून टाकायचा आहे.
त्याचबरोबर घरात 4-5 लोक असतील, त्याच कापरावर जरी तुम्ही प्रत्येकाने तुमची इच्छा बोललेला तेजपत्ता जाळला ना तरीही चालेल. नंतर सर्व तेजपत्ते जळलेले तो कापूर असेल तुम्ही निर्माल्यात टाकून द्या, वाहत्या पाण्यात टाकून द्यायचं आहे, किंवा एखादं झाड वगैरे असेल तुम्ही एखाद्या कोपऱ्यात टाका, कुणाचं पाय पडेल अशा ठिकाणी टाकू नका. संपूर्ण तेजपत्ता तुम्हाला देवी आई समोर जाळून टाकायचा आहे. मनात असं ठरवून घ्या की तुमची इच्छा पूर्ण झालेलीच आहे, असे भाव ठेवून आपल्याला तो तेजपत्ता जाळायचा आहे. बघा 24 तासात नाही तुमची इच्छा पूर्ण झाली तर बोला, देवी आई आहे आपली सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठीचेच हे 9 दिवस आहे. हा तेजपत्त्याचा उपाय आज 3ऱ्या माळेला सर्वांनी आवर्जून करायचा आहे. आता आज हा उपाय राहून गेला तर मग तुम्ही इतर माळेला सुद्धा करू शकता. उद्या 4थी माळ आहे, 5वी, 7वी, अष्टमी, 9वी. घट हलवण्यापूर्वी हा उपाय आवर्जून सर्वांनी करा. रोज करायचा नाही, आपण एकदाच नवरात्रीत एकदाच हा उपाय करायचा आहे. आज 3ऱ्या माळेला केला कुणी तर मग दुसऱ्यांदा करू नका. तुमचा राहून गेला तर मग तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, नवरात्री संपण्याच्या आत, घट हलवण्याच्या आत, अखंड दिवा उठवण्याच्या आत आपल्याला देवी आई समोर आपली इच्छा बोलून एक तेजपत्ता जाळायचा आहे. घरात जेवढ्या व्यक्ती असेल तेवढ्यांनी एक एक तेजपत्ता घ्या. हिरव्या पेनाने आपल्या एक इच्छा लिहायची आहे आणि देवी आई समोर तो तेजपत्ता जाळून टाकायचा आहे. आज 3ऱ्या माळेला आपण दुधाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवतो ना तर आपल्या परिवारात सुख शांती येते, आपलं मन शांत राहतं आणि आपलं मन चंचल असतं. वाईट साईट विचार येतात ना. सर्वांनी आज देवी आईला दुधाचा नैवेद्य जरूर दाखवा. मन स्थिर होईल, घरात लक्ष्मी स्थिर होईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण नक्कीच होतील. म्हणून दुधाचा नैवेद्य आवर्जून महिलांनो दाखवा. घरात सुख शांती येईल. नवरा बायको असतील, त्यात वादविवाद असतील तर ते वादविवाद संपून जातील. तुमच्या दोघांमध्ये किंवा इतर मंडळी असेल, सासू सुना इतर मंडळी असतील, कुणामध्ये पण वादविवाद होत असतील, घरात भांडण तंटे होत असतील, कुणाचंच पटत नाही एकमेकांशी, तर आज देवघरात नक्की दूध साखरेचा किंवा दुधाचा पदार्थांचा नैवेद्य दाखवा आणि घरातल्या सर्व मंडळींमध्ये तो दुधाचा, देवी आईला दुधाचा नैवेद्य दाखवलेला सर्वांना पदार्थ तो प्रसाद म्हणून द्यायचा आहे. सर्वांनी खायचा आहे तो. बघा घरात एकोपा निर्माण होईल, सुंदर वातावरण होईल, आनंदी वातावरण निर्माण होईल. सर्वांमधले मतभेद असतील ते निघून जातील, नष्ट होईल. पती पत्नीमध्ये प्रेम निर्माण होईल. असा आजचा दिवस आहे. दुधाचा नैवेद्याला आज खूप महत्त्व आहे. आज महिलांनो दूध, दही, साखर, मीठ, तुरटी, चंद्राला कारक असलेले पदार्थ चुकून सुद्धा महिलांनो कुणाला देऊ नका. अगदी तुमचं सक्क आलं कुणी मागायला तरी पण दुधाचे पदार्थ देऊ नका. तुम्ही देवी आईला नैवेद्य दाखवलेला आहे आणि मग तो पदार्थ प्रसाद म्हणून देत आहात. तुमच्या घरातच तो व्यक्ती खात आहे, पीत आहे, ती गोष्ट वेगळी आहे. पण तुम्ही कुणाला उसनं देत आहात. दूध असेल, दही असेल, साखर असेल, मीठ असेल, तुरटी असेल, या वस्तू आज कुणालाच देऊ नका. चंद्र तुमच्या कुंडलीतील इतका खराब होऊन जाईल आणि मग तुमच्या सर्व कामं बिघडायला सुरुवात होतील. म्हणून या वस्तू कुणालाच देऊ नका. दादांनो, महिलांनो, हा नियम पूर्ण नवरात्रीतच पाळायचा आहे. पण आज दुधाच्या पदार्थांना किंवा चंद्रकारक असलेल्या पदार्थांना खूप महत्त्व आहे. म्हणून हे पदार्थ, या वस्तू घरातून कुणालाच देऊ नका. नवरात्र होईपर्यंत तर कुणालाच देऊ नका. तुमच्या घरात कुणी आलेलं आहे पाहुणं म्हणून, कुणी स्त्री असेल, लहान लेक असेल, कन्या असेल, तिला तुम्ही पाहुणचार करत आहात, हळदी कुंकू लावा, तिला गोड दूध प्यायला द्या, चहा पाणी करा. जेवण करत असेल, खिरीचा नैवेद्य द्या, तिला नमस्कार करा. अशा पद्धतीने तुम्ही घरात खायला प्यायला देऊ शकता. पण बाहेर उसण्या या वस्तू कुणालाच देऊ नका. हे 9 दिवस महिलांनो, दादांनो, घरात शांतता राहील. घटस्थापना झालेली असो किंवा नसो, आपल्या प्रत्येकाच्या घरात देवी आईचं स्वागत झालेलंच आहे.
शांतता राहील याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे। घरातल्याच काय बाहेरच्या सर्व महिलांचा तसा तर कायमच मान ठेवावा, पण या 9 दिवसात आपल्या घरातल्या असू द्या बाहेरच्या असू द्या कुठल्या स्त्रीचा अपमान आपल्याकडून होणार नाही याची काळजी घ्या। मौन धरून घ्या महिलांनो, दादांनो, या 9 दिवसात मौन धरून घ्या। कितीही कोणी वाईट वागू द्या, कुणाच विषयी अपशब्द निंदा नालस्ती आपल्या मुखातून किंवा आपल्या मनातून निघायला नको। त्याचबरोबर एक उपाय सांगत आहे, यासाठी तुम्हाला लाल फुलांच्या 9 पाकळ्या लागणार आहे। तुम्ही हा उपाय 9 रात्री संपण्यापूर्वी केव्हाही करू शकता किंवा रोज जरी केला ना तुम्ही अतिशय उत्तम। आज 3री माळ आलेली आहे। तुम्हाला या उपायासाठी 9 लाल फुलाच्या पाकळ्या लागणार आहे। तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या घेऊ शकता। आता रोज तुम्हाला लाल फुलाच्या पाकळ्या नाही मिळाल्या, अखंड 9 तांदूळ घ्यायचे आहे, मोजून तांदूळ घ्यायचे, लाल कुंकू थोडंसं ओलं करून घ्यायचं, त्या 9 अक्षता लाल करून घ्यायच्या आहे। शिव मंदिरात महादेवांच्या मंदिरात जायचं आहे, महादेवांना अभिषेक करा, बेल फूल अर्पण करा आणि जिथून महादेवांना अभिषेक केलेलं पाणी खाली पडतं, देवी माता गौरीचे ते दोन्ही हात आहे, त्या हातांवर महादेवांच्या शिवपिंडीच्या आजूबाजू गोल आकारात ते 9 तांदूळ तुम्हाला तुमची इच्छा बोलून अर्पण करून द्यायचे आहे। एखादा दिवा लावता आला तुपाचा तर अतिशय उत्तम, एखाद्या कोपऱ्याला दिवा लावून द्या। दिवा नाही नेलेला तुम्ही, पण अख्खे तांदूळ 9 तांदूळ देवी आईच्या हातांवर, माता गौरीचे हात आहे, शिवपिंडीच्या खालील जो गोल भाग असतो तो साक्षात माता गौरीचे हात आहे। नवरात्रीचा काळ सुरू आहे, आज चंद्रघंटा देवी आईच्या या रूपाची आपण सेवा करत आहोत। नवरात्र संपण्यापूर्वी हा उपाय, ही सेवा नक्की करा, कधीच खाली जाणार नाही ही सेवा। 9 अख्खे तांदूळ, लाल केलेले तांदूळ, कुंकवाने लाल केलेले तांदूळ किंवा 9 लाल फुलाच्या पाकळ्या कुठल्याही माळेला तुम्ही महादेवांच्या मंदिरात जाऊन अर्पण करून या। संध्याकाळी प्रदोष काळात करा किंवा सकाळी सकाळी आंघोळ केल्यानंतर, दोन्ही वेळेला तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हा उपाय नक्की करा। मुलं असतील, मुली असतील, महिला असतील, पुरुष दादा सर्वांनी हा उपाय करा। बघा किती कठीण काळ चालू असू द्या, क्षणात मार्ग निघेल, कुणीच तुमचं नाही, तुमची समस्या तुम्हाला कुणालाच सांगता येत नाही, इतकी तुमची अवघड समस्या आहे। अवघड समस्येतून सुद्धा मार्ग निघेल असा हा सोन्यासारखा उपाय आहे। नवरात्र संपण्यापूर्वी एकदा का होईना महादेवांच्या मंदिरात जाऊन ही सेवा आवर्जून करा। तुम्हाला अनुभव नाही आला तर मला बोला। व्हिडिओ आवडला असेल आजचा तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा। धन्यवाद।